वारी म्हटलं की डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं ते टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत गात पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांचा महामेळा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो वारकरी एकाच ओढीनं एकाच दिशेनं भारल्यासारखे 21 दिवस चालत असतात. गेल्या काही वर्षात संपर्काची माध्यमं, वाहतुकीची साधनं आणि वाढलेली सुबत्ता यामुळं वारकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 21व्या शतकातील जीवनाची आधुनिकता वारीनं सहजपणे स्वीकारली, त्यामुळं बऱ्याच गोष्टी सुकर झाल्या. पण काही गंभीर समस्या सुद्धा यामुळं निर्माण झाल्या आहेत. यातील प्रमुख समस्या म्हणजे प्लास्टिक आणि थर्माकोलच्या प्लेट्स आणि डिशेसमुळं होणारं जमीन, पाणी यांचं प्रदूषण. आषाढी वारीमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी दररोज किमान 5 लाख लोक सकाळी आणि रात्री भोजन करतात. मागच्या 20-25 वर्षांमध्ये या भोजनासाठी प्लास्टिक थर्माकोलच्या डिशेस, प्लेट्स सर्रास वापरल्या जातात. त्याचबरोबर चहा, कॉफी, दूध, सरबतं यासाठी किमान 20 लाख प्लास्टिक थर्माकोलचे कप्स दररोज वापरले जातात. प्लास्टिकमध्ये बिस्फोनेल ए या नावाचा रासायनिक घटक असतो. उष्ण पदार्थ प्लास्टिकच्या डिशमध्ये वाढले जातात. उकळता चहा प्लास्टिकच्या कपात ओतला जातो, तेव्हा त्यातील बिस्फोनेल ए त्यात तात्काळ मिसळला जातो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेच्या शास्त्रज्ञांना असं आढळून आलंय की प्लास्टिक थर्माकोल वापरणाऱ्या 95% व्यक्तींच्या रक्तात, लघवीत, नाळेत, गर्भवती महिलांच्या गर्भवेष्टनामध्ये बिस्फोनेल आढळून आलेलं आहे. त्याचं प्रमाणही इतकं आहे की त्यामुळं गर्भाच्या विकासाच्या प्रक्रियेत बदल झालेले आहेत. ही रसायनं कर्करोगजन्य असल्यामुळं वारकरी आणि भाविकांसाठी हा एक गंभीर धोका आहे. खाऊन उरलेले अन्नपदार्थ या प्लास्टिक थर्माकोलच्या प्लेट्समध्ये मोठ्या प्रमाणात तसेच टाकून दिले जातात. गाई म्हशी हे अन्न या प्लेटसकट खात असल्यामुळं भटक्या आणि पाळीव प्राण्यांच्या मृत्यूलाही हा कचरा कारणीभूत ठरतो. वारीचा मुक्काम हल्ला की मागं उरतो तो प्लास्टिक थर्माकोलच्या डिशेस, प्लेट्स, कप, ग्लासेस यांचा महाकाय कचरा. हा कचरा वारी मार्गावर रानोमाळ पसरलेला असतो. बहुतेक वेळा प्लास्टिक थर्माकोलच्या कचऱ्याची विल्हेवाट कचरा जाळूनच लावली जाते. प्लास्टिक आणि थर्माकोल हे दोन्ही पेट्रोलियम पदार्थांपासून तयार केले जातात. ते जळताना त्यातून विषारी वायू मोठ्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळं आसपास राहणाऱ्या नागरिकांना कधीही बरे न होणारे श्वसनाचे गंभीर आजार होतात. विषारी धुरामुळं पर्यावरणाचीही न भरून येणारी हानी होते. कचऱ्याचा मोठा भाग तसाच पडून राहतो. वाऱ्याच्या झोताबरोबर, पावसाच्या पाण्याबरोबर प्लास्टिक थर्माकोलचा हा कचरा वाहत शेताशेतांमध्ये पसरत जातो. कालांतराने हा कचरा जमिनीच्या वरच्या थरात सुपीक मातीमध्ये गाडला जातो. प्लास्टिक आणि थर्माकोलचं विघटन होण्यासाठी किमान 750 ते 1500 वर्ष लागत असल्यामुळं हा कचरा जिथं गाडला जातो तिथली माती कायमची नापीक बनते. जमिनीमध्ये प्लास्टिक थर्माकोलमधील घातक रसायनं पाझरून जमीन आणि पाणी विषारी होतं. वारीमध्ये मागच्या 20-25 वर्षांमध्ये झालेला हा बदल सर्व दृष्टीनं घातक आहे. केवळ वारीच नव्हे तर गावागावात विविध प्रसंगांनी पार पडणाऱ्या जेवणावळींमध्ये सुद्धा प्लास्टिक आणि थर्माकोलच्या डिशेसचा अनिर्बंध वापर केला जातो. थोडक्या सोयीसाठी नकळत आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या आरोग्याच्या, पर्यावरणाच्या विनाशाला दररोज निमंत्रण देत आहोत याची आपल्याला कल्पनाही नसते. प्लास्टिक आणि थर्माकोलच्या प्लेट्स आणि डिशेससाठी स्टीलची ताटवाटी कधीही पर्याय होऊ शकत नाही. स्टीलचं एक ताट आणि वाटी धुण्यासाठी सुमारे 2.5 लिटर पाणी लागतं, तर एक लहान प्लेट धुण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी 1 ते 1.25 लिटर पाणी लागतं. लाखोंच्या संख्येनं असलेल्या खरकट्या ताटवाट्या दररोज 2 वेळा धुवून स्वच्छ करण्यासाठी किती लाख लिटर पाण्याचा अपव्यय होईल याचा केवळ अंदाजच करता येईल. संपूर्ण वारीमध्ये शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे केला जातो.
आधीच दुष्काळग्रस्त असलेल्या महाराष्ट्रात पाण्याचा असा अनुत्पादक वापर कोणालाही परवडणारा नाही. शिवाय धातूच्या ताटवाट्या स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हजारो किलो रासायनिक डिटर्जंट पावडरमुळं जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणामध्ये लक्षणीय भर पडते. सहज उपलब्धता आणि वरवर चकचकीत दिसणाऱ्या प्लास्टिक आणि थर्माकोल प्लेट्स किती हानिकारक आहेत हे आपल्याला आता समजलेलं आहे. हे संकट जेवढं गंभीर आहे तेवढाच त्यावरचा उपायसुद्धा साधा आणि सोपा आहे. हा उपाय म्हणजे संतांनी सांगितलेला वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी या उपदेशाचं पालन करणं. पुण्यातील थंब क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच गेली 6 वर्ष वारीमध्ये भोजनासाठी प्लास्टिक आणि थर्माकोलच्या प्लेट्सऐवजी पानांपासून बनवलेल्या पत्रावळी आणि द्रोण वापरल्या जाव्यात यासाठी अभियान चालवत आहे. त्याचं नाव आहे प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियान. 2017 सालापासून हे अभियान कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि थंब क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच संयुक्तपणे राबवत आहे. कमिन्स इंडिया फाउंडेशन आणि थंब क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच यांनी संयुक्तपणे राबवलेल्या व्यापक जनजागृती अभियानामुळे 2019 सालच्या वारीमध्ये 2,25,00,000 पानांच्या पत्रावळी आणि 2,50,00,000 पानांचे द्रोण वापरले गेले आहेत. यामुळे जवळपास 4 कोटी लिटर पाण्याची बचत झालेली आहे. भोजनासाठी पानाचे द्रोण आणि पत्रावळी यांचा वापर माऊली आणि तुकोबांच्या काळापासून वारीमध्ये होत आलेला आहे. सर्व संत महात्म्यांनी घालून दिलेली ही पद्धतीच आपल्याला प्लास्टिक आणि थर्माकोल कचऱ्याच्या भस्मासुरापासून वाचवणार आहे. पानांचे द्रोण आणि पत्रावळी वापरणं हा एकच उपाय आपल्याला उपलब्ध आहे. तो सहज शक्य आहे कारण गेली शेकडो वर्ष वारीमध्ये त्याचा वापर होत आलेला आहे. पानांचे द्रोण आणि पत्रावळी पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळं त्यांचं विघटन वेगानं होतं. द्रोण आणि पत्रावळी जनावरांनी खाल्ली तरीही त्यांना अपाय होत नाही. 2019 सालच्या वारीमध्ये वापरलेल्या 2.25 कोटी पत्रावळी आणि 2.5 कोटी द्रोण यांचा वापर करून उत्तम प्रतीचं सेंद्रिय खत तयार करण्यात आलेलं आहे. हे खत वारी मार्गातील शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्यात आलेलं आहे. मुळामध्ये संतांचा विचार जो आहे तो संतांचा विचार हा केवळ मानवी जीवन नाही तर आपलं संपूर्ण यच्चयावत जीवमात्रांचं आयुष्य किंवा जीवनक्रम हा निरामय आणि निकोप बनावा यासाठी संतांचा जो संपूर्ण आपला संदेश आहे त्याच्याशी सुसंगत असणारं हा जो उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये सर्व दिंडीकऱ्यांनी सांप्रदायिकांनी वारकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि थंब क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचाच्या माध्यमातून प्लास्टिक कचरामुक्त दिंडी अभियान हे जे अत्यंत नेटाने महत्प्रयासपूर्वक विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत आणि दिंडीकऱ्यांपासून सामान्य वारकऱ्यांपर्यंत सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहभागातनं या प्लास्टिकमुक्त किंवा प्लास्टिक कचरामुक्त दिंडी किंवा वारकरी सोहळ्याच्या या अभियानाचं जे आयोजन केलं जात आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे हातभार लावावा, सहभाग घ्यावा आणि पानांपासून बनवलेली जी नैसर्गिक आपली पत्रावळ आहे तिचा इथून पुढच्या काळामध्ये वापर करण्याकरता कटिबद्ध व्हावं असं आपल्या सगळ्यांना माझी अत्यंत नम्र विनंती वजा आव्हान आहे. धन्यवाद. संतांनी सांगितल्याप्रमाणे मनुष्यजन्म हा दुर्लभ आहे. त्यात भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात जन्म घेणं अधिक भाग्याचं आहे. हरिनामाची गोडी लागून वारीमध्ये सहभागी होणं हे तर परमभाग्याचं लक्षण आहे. पांडुरंगाच्या आणि संतश्रेष्ठांच्या कृपेनं आपण सर्वजण या भक्तिधारीमध्ये चिंब झालो आहोत. हा अमृत सोहळा दीर्घकाळ वर्षानुवर्ष अनुभवण्यासाठी आपण स्वतः आणि आपलं पर्यावरण निरोगी असणं गरजेचं आहे. कारण वेळ गेल्यानंतर कितीही पैसे दिले तरी स्वच्छ पर्यावरण, पाणी आणि हवा आपल्याला विकत घेता येणार नाही. आपल्यानंतर येणाऱ्या आपल्या अनेक पिढ्यांच्या अस्तित्वासाठी सुद्धा आपलं एक पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे. रामकृष्ण हरी. प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त पंढरीची वारी. 7 वर्षापूर्वी असं ब्रीदवाक्य घेऊन आम्ही या कामाला सुरुवात केली. वारकरी या शब्दाचा अर्थ वार करणारा. ज्या चुकीच्या अनिष्ट अशा गोष्टी आहेत त्या गोष्टींवर वार करणारा म्हणजे वारकरी. वारी ही कैक वर्षापासून चालू आहे, कैक वर्ष चालू राहील.
पण दिवसेंदिवस वारीमध्ये ज्या चुकीच्या गोष्टी, थर्माकोल आणि प्लास्टिकचा जो अमर्याद वापर, या वापरामुळं आज वारीचं अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे. आणि हे सगळं थांबवायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं गरजेचं होतं. आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये आपण या वारी मार्गावरच्या 1.5 लाख विद्यार्थी आणि पालकांना या सगळ्या अभियानामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. 40 महाराज या अभियानामध्ये आज काम करतायत. नुकताच शासनानं प्लॅस्टिक बंदीचा कायदा केलेला आहे. आपण शासनाचं अभिनंदन करू, पण कायद्यानं सर्व गोष्टी साध्य होतात असं जगाच्या इतिहासात कुठेही घडलेलं नाही. माणसामध्ये परिवर्तन होणं गरजेचं असतं. एखादी गोष्ट समाजानं ठरवणं आवश्यक असतं. आणि प्लॅस्टिक आणि थर्माकोलमुळे आज पूर्ण निसर्गचक्राचं, मानवाचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे. आमच्या पुढच्या पिढ्या या जर नीट जगायच्या असतील, त्यांना जर मोकळा श्वास घ्यायचा असेल, तर मला वाटतं की आपण या प्लॅस्टिक आणि थर्माकोल रूपी भस्मासुराला आपल्या आयुष्यातून हद्दपार केलं पाहिजे. अशी प्रत्येक नागरिकानं एक देशभक्ती म्हणून ही गोष्ट स्वीकारली पाहिजे. तरच हा निसर्ग, आमची सृष्टी, आमची पृथ्वी हे सगळं वाचू शकेल. आणि आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत, या येणाऱ्या पुढच्या पिढ्या या नीटपणे श्वास घेऊ शकतील. किमान आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण हा संकल्प सोडूयात आणि या वारीमध्ये चालणाऱ्या कामामध्ये आपण काही ना काही पद्धतीनं योगदान देऊन याच्यामध्ये सहभागी होऊयात, असंच मी सगळ्यांना आवाहन करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आज शिरूर में जो काम हुआ है वो एक स्वच्छता अभियान की नई शुरुआत है. इसमें हमने प्लास्टिक को फोकस किया है. जो प्लास्टिक का कूड़ा करकट है वो हटाने की ये मुहिम है. स्वच्छ भारत बनाने की प्रधानमंत्री मोदी जी की कल्पना को ये कार्यक्रम बल देगा. और आज मुझे खुशी है कि यहाँ की एक संस्था थम क्रिएटिव सेंटर, जो प्रशांत अवचट जी चलाते हैं, उनके द्वारा 4 महीने अथक प्रयास के बाद आज 5000 से भी ज्यादा छात्र, उनके अध्यापक, उनके अभिभावक और उन शहर के तमाम लोग इस मुहिम में शामिल हुए. यासाठी आपण आजच संकल्प करू की थंब क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच आणि कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियानामध्ये सहभागी होऊ. वारीमध्ये केवळ पानापासून बनवलेल्या पत्रावळी आणि द्रोण यांचाच वापर करू. या अभियानात आपल्याला शक्य असलेल्या पद्धतीनं, अर्थात तन मन धनानं आपण सक्रिय योगदान देऊ. वारीमध्ये घुसलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोल रूपी भस्मासुराचा अंत आपण सगळे मिळून करू. कारण आपण आपल्या पर्यावरणाचं रक्षण केलं तरच पर्यावरण आपलं आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं संगोपन करेल.